पद्मशाली शिक्षण संस्थेचे विविध मागण्यांसाठी शिक्षकांची आमरण उपोषण. भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी 1 मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ मनपा सोलापूर तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी यासारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केले. सदरचे आमरण उपोषणास बालाजी लोकरे, विनायक बिराजदार, सागर दुर्गी, अमर पवार, नागनाथ गिराम, सपना मोरे, सुजाता भैसे, अनुप्रिता हजारे आदी शिक्षक बसले असून संस्थेतील इतर 34 शिक्षक हे चक्री उपोषण करणार आहेत. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या ढिम्म कारभारामुळे शिक्षकांचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत. याच प्रकारच्या कार्यालयीन उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे. वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या टेबलावर फायली हल्ल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकारत्यामुळे शिक्षकांना आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. सदरच्या उपोषणासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी, शिक्षक संघटनांनी, विविध सामाजिक संघटनांनी व पालकांनी या उपोषणासाठी पाठिंबा दिला आहे. मी चिदानंद बिराजदार, पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेमध्ये सहशिक्षक म्हणून काम करतोय. आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या अनेक शिक्षकांचे म्हणजे तब्बल 40 शिक्षकांचे वैयक्तिक मान्यतेचं काम पेंडिंग आहे. त्याचबरोबर ज्यांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत त्यांचं शालार्थ आयडीचं काम पेंडिंग आहे. माननीय शिक्षणाधिकाऱ्यांना एकच निवेदन आहे की ज्यांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या नाही त्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळाल्या पाहिजेत आणि ज्यांना शालार्थ आयडी मिळालेलं नाही आणि त्यांना शालार्थ आयडी मिळावं. सन्माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी आमच्या या उपोषणाचं गंभीर दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा हीच आम्ही या ठिकाणी एक मागणी करत आहोत. त्याने आमचे 2च मागण्या रास्त म्हणजे एक आहेत, एक वैयक्तिक मान्यता शिक्षकांचे अप्रुव्हल मिळाले पाहिजेत आणि दिलेल्या अप्रुव्हलला शालार्थ आयडीसाठी शिफारस मिळाली पाहिजे आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडून आम्हाला शालार्थ आयडी मिळाली पाहिजे. शालार्थ आयडी मिळाल्यानंतर आम्हाला आमचा पगाराचा मार्ग सुकर होतो. आता कुठल्याही प्रकारचं पगार नाही आम्हाला सध्या. आता नाही, आम्ही सरकारी काशेवरती काम करतोय सध्या. आज होईल उद्या होईल म्हणून गेल्या 4 वर्षापासून आम्ही या पद्धतीनं काम करतोय. सरकारी काम 6 महिने थांब ही पद्धत होती, आता सरकारी काम 6 वर्ष थांबण्याची वेळ आलेली आहे. अनेक वेळा संपर्क साधलेला आहे शिक्षणाधिकारी, सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना अनेक वेळा संपर्क साधलेला आहे. फायली सबमिट केलेल्या आहेत. फायलीमध्ये छोट्या छोट्या त्रुटी होत्या, त्या त्रुटी देखील दाखल केलेल्या आहेत. त्रुटी पूर्तता होऊन सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं गंभीर दखल घेतलेलं नाही. आम्ही उपोषणाचं निवेदन मागील 15 दिवसाखाली आम्ही उपोषणाचं निवेदन दिलं होतं, तरी देखील आम्हाला शिक्षणाधिकारी साहेबांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आम्हाला स्थळ भेट देऊन या स्थळी भेट देऊन कुठल्याही प्रकारचं आमचं दखल घेतलेली नाही. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.